ग्राउंड आणि लेखीसाठी तुम्ही सातत्य ठेवा. यश हे सगळ्यांनाच भेटतं, काहींना लेट भेटतं व काहींना लवकर भेटतं. तुम्हीही प्रयत्न करा, यश तुमचं. माझ्याविषयी सांगायचं तर मी पहिली अकोल्याला अकॅडमी केली. कॉलेज करत असताना मुलं एनसीसीचा ड्रेस घालून यायचे आणि ती एक ड्रेस आणि त्यांनी ड्रेस घातला. ती आवड निर्माण झाली मला पण. मग मी पण एनसीसी केली पण ती टाइमपास केली. मला माहित नव्हतं पुढं काय करायचं मला. मी ठरवलं नव्हतं का मला पोलीस भरती करायची काय. मी ठरवलं नव्हतं. मी एनसीसी जॉईन केली. 3 वर्ष मी एनसीसी केली. त्याच्यानंतर मी वनरक्षकची तयारी करायला लागले. वनरक्षकचे फॉर्म सुटले. त्याच्यानंतर मी वनरक्षकची तयारी केली. माझी लेखी वीक होती. ग्राउंड चांगलं होतं पण लेखी खूप वीक होती. ग्राउंडला मी वनरक्षकला 70 मार्क घेतले आणि लेखीला 56 मार्क आले. त्यानंतर एक मनात जिद्द निर्माण झाली का मी कुठेतरी काहीतरी करावं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असती हे तेव्हा मला कळलं. आणि सगळे अभ्यास करत असताना मला पण वाटायचं की मी पण काहीतरी व्हावं. त्यानंतर मी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. अकोल्याला ग्राउंड छान घ्यायचे पण लेक्चर वगैरे एवढे व्यवस्थित होत नव्हते. त्यानंतर मी संगमनेर जायचा निर्णय घेतला. अपडाऊन करायचे. काही दिवस मी अपडाऊन केलं. ते खूप लांबचा प्रवास त्यामुळे मला शक्य नव्हतं. मी घरच्यांना रिक्वेस्ट केली की मला संगमनेरला राहायचं. मग मी संगमनेरमध्ये आले. ग्राउंडसाठी एस केला. ग्राउंड जॉईन केलं. त्यानंतर ज्ञानगंगाला मी अकॅडमी जॉईन केली. लॅब बघितला पण मग या लॅब सारखी मला लॅब कुठं मिळाली नाही. काही असं वातावरण मला कुठेच भेटलं नाही. कारण या लॅब मध्ये बसल्यानंतर जो मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नाही इतरांचे बघून ती पण अभ्यास करते. आणि ग्राउंड माझा वीक पॉईंट नव्हता. ग्राउंड चांगलं होतं, लेखी नव्हती. मग मी लेखीवर जास्त फोकस केला आणि ठाण्याला मी 45चं ग्राउंड काढलं आणि लेखी 73 प्लस 5 ECC. मी अशा प्रकारे माझी ठाणेश्वरमध्ये निवड झाली. ग्राउंड आणि लेखीसाठी तुम्ही सातत्य ठेवा. यश हे सगळ्यांनाच भेटतं, काहींना लेट भेटतं व काहींना लवकर भेटतं. तुम्हीही प्रयत्न करा, यश तुमचंच आहे.